नमस्कार, मी हेमंत भोसले. न्यूज S7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या परिसरातील सर्व घडामोडी सविस्तरपणे घेऊन येते ते S7 न्यूज. आज आठवड्याचा पहिला दिवस सोमवार. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडीच्या हेडलाईन्स. स्वतःवरील अन्यायाविरोधात पत्रकारांनी एकत्र येण्याचं महाराष्ट्र मराठी पत्रकार परिषद मुंबईचे अध्यक्ष SM देशमुख यांचं आवाहन. मराठी दिनानिमित्त केज शहरात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन. बस स्थानकातही साजरा झाला मराठी दिन. धारूर इथं निवृत्त शिक्षक अशोकराव चिद्रवार यांच्या 75 निमित्त भव्य कार्यक्रमांचं आयोजन. मित्राने दिला जुन्या आठवणींना उजाळा. आणि केज शहरातील पत्रकार श्याम नाईकवाडे यांचं अल्पशा आजाराने निधन. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. सर्वप्रथम बातमी पत्रकार पुरस्कार सोहळ्याची. पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा आहे. पत्रकारच समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडतात. मात्र याच पत्रकारावर आज प्राणघातक हल्ले होत असून यासाठी पत्रकार हल्ला विरोधी कायदा होणं गरजेचं आहे. पत्रकारांना योग्य मानधन व पेन्शन मिळणंही गरजेचं आहे. याकरिता पत्रकारावर होणाऱ्या अन्यायाविरोधात राज्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत महाराष्ट्र मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष SM देशमुख यांनी व्यक्त केलं. केज तालुका आदर्श पत्रकार समितीने आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्यांनी हे मनोगत व्यक्त केलं. यावेळी विचारपीठावर मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांच्यासह अनेक मान्यवर होते. या पुरस्कार वितरण सोहळ्यात दैनिक चंपावती पत्र बीडचे संस्थापक संपादक नामदेवराव क्षीरसागर यांना केज तालुका पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तर केज भूषण हा पुरस्कार मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ मुंबई महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि केज तालुक्यातील केवटचे भूमिपुत्र दिलीपराव सपाटे यांना देण्यात आला. दैनिक प्रजापत्र बीडचे कार्यकारी संपादक संजय मालानी यांना स्वर्गीय सुनील देशमुख स्मृती निर्भीड पत्रकार पुरस्कार, तर सायन दैनिक बीड रिपोर्टरचे कार्यकारी संपादक गणेश सावंत यांना स्वर्गीय मोहन भोसले स्मृती युवा पत्रकार आणि अंबेजोगाईचे दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार प्रदीप तरकसे यांना शोध पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार विनायकराव मेटे, जिल्हा परिषद सदस्य बजरंग बाप्पा सोनवणे, विजय प्रकाशजी ठोंबरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. त्याचबरोबर लागलीच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. तरी सर्वांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्याची कृपा करावी. सरस्वती आणि आदरणीय पत्रकारितेचे जनक बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन होत आहे आणि त्यानंतर दीपप्रज्वलन होईल. आदर्श पत्रकार समितीचे अध्यक्ष प्राध्यापक हनुमंतजी भोसले आणि सचिव सुहासजी चित्रवार यांच्या हस्ते होत आहे. म्हणलो तो बाकीचा माल खाल्ल्याचा आणि त्याचा प्रश्न सुटल्याचा प्रश्न तो प्रसंग वेगळा. हे संबंधित आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आदरणीय चंदनजी शिरोळे अतिथीगण उपस्थित आहेत. म्हणजे यांचं स्वागत विजय यांकडे रमेशजी तापे करतील. की ते माथेरान यांचे केज नगरीतली विद्यासंस्थांच्या निवडणुका अटीतटीने झाल्याची पहिलीच वेळ आहे. या इतिहास आता नवीन जिल्हा परिषद हे करतील. या पाठोपाठ या ठिकाणी नवनिर्वाचित पंचायत समिती गणेश आसाराम सावंत पुरस्कार युवा पत्रकार. त्यांचा आम्ही स्वागत करतो. निर्भीड पत्रकार प्रति माननीय संजय महाराज.
कार्यकारी संपादक दैनिक प्रजापत्र बीड, मोहन सपाटी, अध्यक्ष मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ मुंबई महाराष्ट्र. पत्रकारिता जीवन गौरव प्रति माननीय नामदेवराव तुकारामपंत क्षीरसागर, संस्थापक संपादक दैनिक चंपावती पत्र बीड. यांचा नगर परिषदेच्या वतीनं नगराध्यक्ष सत्कार करणार आहेत. तत्पूर्वी बद्दल बोलणं आणि आमच्यासारख्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी दिले बरोबर नाही, परंतु राजकारणावरचा जसा जसा दिवसेंदिवस विश्वास आमच्याच काही लोकांच्यामुळे कमी होत चालला, त्याचबरोबर मीडिया ज्याला आपण म्हणूया ते अनेक अर्थानं आता एक संक्रमण अवस्थेतून क्षीरसागर साहेब जात आहे असं म्हटलं ते वावरं ठरणार नाही. पाहुयात बातमी मराठी दिन उत्सवाची. आज ज्येष्ठ साहित्यिक वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेचा प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. केज व धारूर शहरातील शाळा, महाविद्यालय व इतर संस्था व कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. केज शहरातील बस स्थानकातही मराठी दिन निमित्त विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रवाशांना पुस्तके, मिठाई व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलं. जरा 2 मिनिट, कारण हा कार्यक्रम एसटी महामंडळाने आयोजित केलेला आहे. कार्यक्रम जरी वरून आदेश असला तरी आपण ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपली मायबोली ही भाषा आहे मराठी, आणि मराठी भाषा आपल्याला संपूर्ण संदेशवहनासाठी, कम्युनिकेशनसाठी वापरावी लागते. पण दुर्दैव असं की मराठी सुद्धा आपण व्यवस्थित बोलू शकत नाही. आणि आपण म्हणतो किती दुर्दैवाची बाब आहे. आई ठेच लागली तर मम्मी म्हणणारा सुद्धा आई गच म्हणतो, मम्मी म्हणत नाही. पण आपल्यावर मात्र संस्कार असे झाले की आम्ही मम्मीच म्हणणार. पप्पा, मारा गप्पा, अरे काय बाबा आहेत, इतर नाव आहेत. भारतीय संस्कृतीने आपल्याला फार मोठं भाषेचं वरदान दिलेलं आहे, पण आपण मराठी भाषा विसरल्यामुळे मराठी भाषा बोलायची काका आपला प्रवास सुखाचा हो म्हणा. हॅपी जर्नीच्या ऐवजी आता पाहूयात बातमी धारूरची. धारूर शहरातील ज्येष्ठ शिक्षक अशोकराव चित्रवार यांचा 75 वर्ष पूर्ण केल्याबद्दल नगरेश्वर मंदिरात गावकऱ्यांनी व कुटुंबाने भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. वयाची 75 वर्ष व लग्नाची 50 वर्ष पूर्ण केल्याबद्दल या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध मान्यवरांनी बदलत्या काळात मुलांनी आपल्या आईवडिलांप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी असे कार्यक्रम व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी चित्रवार गुरुजींचं शिष्य डॉक्टर अरुण राऊत यांनी गुरुजीप्रती विशेष असा उल्लेख करून आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमास गुरुजींच्या जीवन कार्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सरांकडे पाहिल्यानंतर त्या प्रत्येक आश्रमात आमच्या सरांनी अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे. ग्रस्त आश्रमात असताना त्यांनी आपल्या कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या जेवढ्या हिरगिरा आणि चांगल्या पद्धतीनं पार पाडल्या त्यामुळे आता त्यांचा वृद्धापकाळ निश्चितच चांगला जातो आहे. आज आपण पाहतो धावत्या जगामध्ये किंवा धावपळीच्या जगामध्ये आई वडिलांसाठी लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. 2-4 तास 5 तास सहज बोलू शकेल, परंतु आपण या ठिकाणी ज्या देशाने जमला आहात ते पाहता आणि माझ्या पाठीमागे इतर वक्ते पण आहेत की ज्यांनाही आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. आणि ह्या सगळ्यात पाहता या सोहळ्यात अतिशय अंतराच्या अतिशय पातळीवर नेण्याचं आपल्याला काम तुमच्या कोणास करायचं आहे. मेरा नंबर है तो काम ने क्या मी माझ्या भावना अतिशय थोड्या वेळात फोन लगाया मानतो आहे. एक सेकंड आणि जाता फक्त एवढंच म्हणेल की
आणि आता बातमी निरोप समारंभाची. केज तालुक्यातील तांबवा येथील गणेश माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण विषयक मार्गदर्शनही करण्यात आलं. केज शहरातील डॉक्टर विश्वनाथराव कराड माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीही निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्राचार्य सौ माधुरी मुंडे, प्राचार्य मोरे व प्राचार्य कणेरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बीड जिल्हा परिषद विडा गटाचे नवनिर्वाचित सदस्य विजयकांत मुंडे यांचा सत्कारही करण्यात आला. म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की ग्रामीण भागातल्या मुलामध्ये खूप मोठं पोटेन्शियल असतं, खूप मोठी एनर्जी असते, परंतु त्याचा कुठेतरी योग्य उपयोग होत नाही. त्यामुळे हे मुलं या बाहेरच्या स्पर्धेमध्ये मागे पडतात. जर एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. एक लहान मुलगा एक वारकरी माणूस आला होता एका खेड्यामध्ये. आल्यानंतर एक मुलगा होता, लहान मुलगा, 5 वर्षाचा मुलगा असेल. आणि आता पाहूयात एक दुःखद निधन वार्ता. केज शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्याम नाईकवाडे यांचं सोमवारी दुपारी अल्पशा आजारानं निधन झालं. ते 65 वर्षाचे होते. त्यांच्यावर केज इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. केज तालुका पत्रकारिता व S7 न्यूजच्या वतीनं श्याम नाईकवाडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि या दुःखद बातमीबरोबरच आमचं आजचंही बातमीपत्र संपलं. आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा S7 न्यूज. आता दररोज न चुकता रात्री 9 व 10 वाजता आणि याच बातमीपत्राचं पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 व 10 वाजता आणि पुन्हा दुपारी 2 वाजता आपलं घरचं हक्काचं चॅनल S7 न्यूज मध्ये आपण पाहत राहा S7 न्यूज. तोपर्यंत नमस्कार.